कायदा मान्य केला, मग सुप्रीम कोर्टाने का मान्य केला नाही? 1194 पानाचा हा न्यायमूर्ती गायकवाड अहवाल होता. ओबीसी हा काही कोणती जात नाही आहे, धर्म नाही आहे की कोणताही समाज शैक्षणिकदृष्ट्या आणि सामाजिकदृष्ट्या मागासलेला असेल तर त्याला ओबीसीमध्ये अदर बॅकवर्ड क्लासमध्ये घेण्याला कोणी प्रतिबंध करू शकत नाही. ॲडव्होकेट गुणरत्ने हा दाताचा डॉक्टर आहेत, वकील झाला कधी हेच माहीत नाही आम्हाला. आणि जर कायदा तज्ज्ञ त्याला म्हणून घ्यायचा असेल तर माझ्यासमोर त्यांनी चर्चेसाठी खुलं आव्हान मी त्याला करतो. पण या सदावर्त्याला हे माहीत नाही की 52% आरक्षण ऑलरेडी महाराष्ट्रामध्ये होतं आणि EWS दिल्यामुळे ऑलरेडी 62% झालं. 67ला जी यादी प्रसिद्ध झाली त्यामध्ये मराठा समाजा जो 81 क्रमांकावर होता, 82 माळी आणि 83ला तेली असे जे समाज होते त्यांना तुम्ही आरक्षण दिलं. मागासवर्गीय ओळखण्याचा आणि कायदा करण्याचा अधिकार नाही. अशा वेळेला तुम्ही तो कायदा करता म्हणजे याचा अर्थ काय की कायद्याचा अधिकारच नाही. तुम्ही जो 2018ला जो फडणवीस सरकारमध्ये जो कायदा झालेला आहे तो चांगल्या हेतूने केलेला असेल, पण फडणवीस साहेब हे कायद्याचे जाणकार आहेत, वकील आहेत, त्यांना माहीत आहेत की ज्या अर्थी सुप्रीम कोर्ट म्हणतं की या कायद्याचा पायाच हा घटनाबाह्य आहे आणि असा घटनाबाह्य कायदा असताना तुम्ही कायदा केला कसा? म्हणजे एक प्रकारची उच्च न्यायालयामध्ये वैधता मान्य झाली. उच्च न्यायालयानं जी गोष्ट राज्य मागासवर्गीय आयोगानं गायकवाड आयोग नेमला ते मागासवर्गीय मान्य केलं, कायदा मान्य केला. मग सुप्रीम कोर्टाने का मान्य केला नाही? तर सुप्रीम कोर्टाने तुम्हाला असं सांगितलं की राज्यांना हा कायदा करण्याचा अधिकार नव्हता आणि राज्यांना कायदा करण्याचा अधिकार नव्हता म्हणून वैध ठरवलेला आहे. विशेष म्हणजे राज्य मागासवर्गीय आयोगाने देखील 25 गुण ज्या इंदिरा साहनी खटल्यामध्ये नोंदवण्यात आले होते ते 21.5 गुण हे प्राप्त केलेले आहे न्यायमूर्ती गायकवाड आयोगानं. आणि खरं तर 13 गुण असताना तो समाज कोणताही शैक्षणिक आणि सामाजिकदृष्ट्या मागास ठरत असतो आणि मागास असलेला समाज सर्वोच्च न्यायालयामध्ये मागास का ठरू शकला नाही? तर त्याची कारणं अशी आहेत. त्यावेळेचे जे महाधिवक्ता आपण ज्याला सर्वोच्च राज्यातले कायदा तज्ज्ञ म्हणतो त्या महाधिवक्त्यांनी जी कोर्टामध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये बाजू मांडायला हवी होती ती बाजू मांडलेली नाही. 1194 पानाचा हा न्यायमूर्ती गायकवाड अहवाल होता, 500 परिशिष्ट होते, पण केवळ 60च पानं त्या ठिकाणी मांडण्यात आलेले आहे. आणि 60 पानं मांडून त्याचबरोबर जे अवलोकन करायचं असतं 60 पानं म्हणजे त्याच्यामुळे मागासले पण सिद्ध केलेलं नाही आहे. आणि मुद्दा असा आहे की सर्वोच्च न्यायालयाची देखील मी सर्वोच्च न्यायालयाचा आदर करतोय, पण सर्वोच्च न्यायालयाची देखील याच्यामध्ये फार मोठी चूक झालेली आहे. ती चूक म्हणजे कोणती की मागासले पण ठरवत असताना तुम्ही 48 पैकी प्रमाण धरलेलं आहे. इंदिरा साहनी खटल्यामध्ये कोणत्याही समाजाचं मागासले पण ठरवत असताना 100% पैकी धरण्यात यावं. त्याच्यामुळे साहजिकच मराठा समाजाचं प्रमाण हे दुपटीनं झालेलं आहे आणि त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने ते अमान्य केलेलं आहे. ओबीसी हा काही कोणती जात नाही आहे, धर्म नाही आहे. देश पातळीवर इंदिरा साहनी खटल्यामध्ये असं सांगितलेलं आहे की जो शैक्षणिक आणि सामाजिकदृष्ट्या घटनेच्या 15 कलमामध्ये 15(4) 16(4) 19(2) 29(2) असं नमूद केलेलं आहे की कोणताही समाज शैक्षणिकदृष्ट्या आणि सामाजिकदृष्ट्या मागासलेला असेल तर त्याला ओबीसीमध्ये अदर बॅकवर्ड क्लासमध्ये घेण्याला कोणी प्रतिबंध करू शकत नाही. खरं तर मागासवर्गीय आयोगाने देखील जो समाज मागासलेला ठरवला आणि सुप्रीम कोर्टाने त्याला अप्रगत समजणं हे बेकायदेशीर आहे तसं पाहिलं तर विचार केला तर. आणि म्हणून जर ओबीसीमध्ये ज्यांचे नोंदी आहेत त्याला ऑलरेडी आरक्षण द्यावंच लागणार आहे. ॲडव्होकेट गुणरत्ने म्हणतात तुम्ही ते अत्यंत मराठा द्वेषी माणूस आहेत. त्याला कोणीतरी पुढं करतंय, ती कोणती स्क्रिप्ट तो वाचतो त्याचे आम्हाला सर्व जाणीव आहेत. ॲडव्होकेट गुणरत्ने हा दाताचा डॉक्टर आहेत, वकील झाला कधी हेच माहीत नाही आम्हाला. आणि जर कायदा तज्ज्ञ त्याला म्हणून घ्यायचा असेल तर माझ्यासमोर त्यांनी चर्चेसाठी खुलं आव्हान मी त्याला करतोय. कोणत्या प्रकारे मराठा समाजाला आरक्षण मिळतं हे मी त्याला पटवून देतो. पण एखाद्या समाजाचा द्वेष करायचा, चुकीचा भ्रम निर्माण करायचा, मराठा समाजाविषयी ब्लेम निर्माण करायचा हा माणूस सतत जातीय संघर्ष, जातीय तेढ निर्माण करण्याचं काम करतो. ज्या बाबासाहेबांनी वंचित समाजाची लढाई लढली, उपेक्षित समाजाची लढाई काढली आणि घटनेमध्ये 340 कलम अंतर्भूत केलेलं आहेत वंचित घटकासाठी आणि त्याच्या विरोधात बाबासाहेबांचं नाव घेऊन मी 50% लढाईसाठी लढतोय असं सदावर्ते तुमचा सांगतो. पण या सदावर्त्याला हे माहीत नाही की 52% आरक्षण ऑलरेडी महाराष्ट्रामध्ये होतं आणि EWS दिल्यामुळे ऑलरेडी 62% झालं आणि तो कोणत्या 50%ची गुणवत्तेची संरक्षण करतो? त्याला जर EWSचं आरक्षण दिलं, याला 50%ची कॅप्शन केंद्र सरकारने ओलांडलं आणि केंद्र सरकारला ओलांडत असताना ज्यावेळेस मराठा आरक्षण होतं त्यावेळेला तुम्ही 102वी घटनादुरुस्ती करता अगोदर आणि मग म्हणता राज्यांना अधिकार नाहीत, मागासवर्गीय ओळखण्याचा अधिकार नाहीत.
हे मराठा समाजाविषयी षडयंत्र आहेत। आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला सांगतो की मागासवर्गीय आयोगाचं ज्यावेळेस न्यायमूर्ती गायकवाड आयोगाचं जे कार्यक्षेत्र ठरवून द्यायला हवं होतं की आतापर्यंत जे आरक्षण मिळालेलं आहे 23 मार्च 1994ला जे अचानकच 32% 14%चं आरक्षण 32% तुम्ही केलं, कारण डिसेंबरला 8 डिसेंबरला तुम्ही जे आरक्षण गोवारी समाजाला 2% म्हणजे एकूण 32% आरक्षण केलं, त्याला कोणता आयोग नेमला? त्याला कोणताही आयोग नेमलेला नाही, कोणत्याही घटनात्मक प्रक्रिया झालेला नाही। ते घटनाविरोधी तत्त्व आहे आणि हे घटनाविरोधी तत्त्व आहे। आताच के कृष्णमूर्ती विरुद्ध सुप्रीम कोर्ट आणि विकास ठाकूर विरुद्ध महाराष्ट्र शासन या निर्णयामध्ये सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेलं आहे की कोणत्याही समाजाला जर आरक्षण द्यायचं असेल तर राज्य मागासवर्गीयाच्या माध्यमातून तुम्हाला यावं लागेल। आणि राज्य मागासवर्गीय आयोग जोपर्यंत तुम्हाला शैक्षणिक आणि सामाजिकदृष्ट्या मागास ठरवत नाही तोपर्यंत तुम्हाला आरक्षण देता येणार नाही। 67ला जी यादी प्रसिद्ध झाली त्यामध्ये मराठा समाजा जो 81 क्रमांकाला होता, 82 माळी आणि 83ला तेली असे जे समाज होते त्यांना तुम्ही आरक्षण दिलं। मराठा समाजात जाणीवपूर्वक नाईक मुख्यमंत्री होते त्यावेळेला वसंतराव नाईक, मी त्यांना चांगलं मानतो, परंतु त्यांच्याकडून नजर चुकीनं तो समाज त्याच्यामध्ये घालण्यात आला नाही। 80ला देखील मंडल आयोगापुढे BP मंडल पुढे आम्ही मांडलं आमचं म्हणणं, पण तरी आम्हाला त्याच्यामध्ये घेण्यात आलं नाही कारण पुरावे नव्हते। मग एवढ्या दिवस एवढे प्रचंड आता 52 लाखापर्यंत आत्ताच गिरीश महाजन सांगतात 52 लाख पुरावे सापडले, आतापर्यंत ते लपून कुठे ठेवले होते? आणि तुम्ही छोट्या छोट्या गोष्टीचं सॅम्पलिंग करून OBCमध्ये आरक्षण दिलं। देश पातळीवर तर आडनावं आहेत, जातीचे वंशज आहेत, जाती नव्हत्या तरी जातीचा फुगवटा निर्माण करून तुम्ही ते आरक्षण दिलेलं आहे, ते घटनाबाह्य होतं। आणि VP सिंगना ज्यावेळेला मंडल आयोगाला विरोध झाला 89ला VP सिंगचं सरकार होतं, त्यांनी संसदेमध्ये अशी घोषणा केलेली आहे की यापुढे राज्याला बंधनकारक नाही, राज्याला ज्या अर्थी बंधनकारक नव्हतं तर महाराष्ट्रामध्ये ही जी 50%पर्यंत जी फुगवटा निर्माण केला तो कसा केला? OBCवर अन्याय होण्याचा प्रश्न नाही आहे। OBCची संख्याच मुळात 31-32% आहेत, तर 16% आरक्षण उरलेलं 16% मराठ्यांना द्यावं, उरलेलं त्यांच्या वाट्याचं 32% OBCनं घ्यावं, वाद होण्याचा प्रश्न येत नाही। यासाठी सर्वेक्षण तुम्ही का करत नाहीत? सर्वेक्षणाला भीता कशासाठी? आणि जर या प्रकारचं अशा प्रकारचं जर वस्तुनिष्ठ सर्वेक्षण केलं तर मला वाटतं OBCलाही आरक्षणाला कोणता धक्का लागत नाही, त्यांच्या वाट्याला त्यांचं आरक्षण मिळेल आणि मराठा समाजाचं आरक्षण देखील मराठा समाजाला आतापर्यंत जास्तीचं आरक्षण दिलेलं आहे ते मराठा समाजाला मिळेल। आणि म्हणून मराठा OBC हा वाद नाही आहे, सर्वसमावेशक समाज निर्मितीसाठी राज्यकर्त्यांना प्रयत्न करायला हवे होते, पण राज्यकर्त्याने मोठे समाज एकमेकाच्या विरोधात उभे केले, संघर्ष घडतील, दंगली घडतील आणि म्हणून या 3%च्या लोकांना या देशावर राज्य करता येईल ह्या पाठीमागचं एक षडयंत्र आहे। बरं, आता सरकार काय निर्णय घेईल 24 तारखेपर्यंत? सरकारने योग्य तो निर्णय घेतला पाहिजे। ज्यांच्या नोंदी ज्या सापडलेल्या आहे, ज्यांच्या नोंदी सापडलेल्या आहेत त्याला व्हॅलिडिटी द्यायचं आणि त्यांना प्रमाणपत्र बहाल करायचं। रोटी बेटी व्यवहार असतील, तुमचे रक्ताचे सरसकट आहे ना, सरसकट म्हणजे तुम्ही सॅम्पलिंग एवढ्या मोठे पुरावे सापडतात। आता मला सांगा, विदर्भात शेती करणारा त्याला काही नाव दिलं तुम्ही तरी कुणबीच आहेत, मराठवाड्याला कुणबीली शेती करणाऱ्या माणसाला कोणतंही नाव दिलं तरी तो कुणबीच आहेत। कुणबीमध्ये बदलच नाही आहे, त्याच्याबद्दलही वाद नाही आहेत, शेती करणारे कुणबीच आहेत। शिवाजी महाराजांच्या विचारात पहा, महात्मा फुलेंच्या पुस्तकामध्ये पहा, संत तुकाराम महाराजांच्या अभंगामध्ये पहा, किती नामवंत विचारवंत जे साहित्यिक आहेत त्यांच्या विचारामध्ये पहा की शेती करणारा कोणत्याही समाजाचा माणूस असेल तर तो कुणबी आहे। पण OBC समाज काय करू लागलेला आहे की OBC समाज असं म्हणू लागलेला आहे की आमचं आरक्षण आहे। अरे तुमचं आरक्षण करण्याचं काम नाही आहे, तुमचं आमचं करण्याचं काम नाही, राज्य व्यवस्थेला अधिकार आहे। अनेक प्रगत जाती त्यातून काढून टाकायच्या आणि अनेक मागासलेल्या घ्यायची अविरत प्रक्रिया सांगितलेली आहे। इंदिरा साहनीमध्ये 10 वर्षांना सर्वेक्षण करायला सांगितलं, का तुम्ही 32 वर्ष 33 वर्ष झाले कटले, तुम्ही सर्वेक्षण केलं नाही? प्रगतांना वगळायचं सांगितलं होतं, ते तुम्ही केलेलं नाही। लक्षात घ्या, त्याच्यामध्ये 50% आरक्षण हे एका वर्षामध्ये भरू नये असं सांगितलं होतं, पण तुम्ही ते 100% आरक्षण देखील भरायला लागलेत। लक्षात घ्या, ह्या ज्या त्रुट्या आहेत इंदिरा साहनीमधल्या, त्या इंदिरा साहनीमधल्या ह्या त्रुट्या तुमच्या दूर झाल्या पाहिजे। आणि 50% कुठं घटने सांगितले नाही। आता 24 तारखेला सरकार काय निर्णय घेईल याच्यावर काय वाटतं तुम्हाला? मला वाटतं सरकारने एक विचार केला पाहिजे, देश पातळीवर हा विचार झाला पाहिजे, कारण देश पातळीवर असा विचार आहे की महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये 85% समाज मागास असताना तुम्ही 50%च्या आत त्यांचे वाटणे करणार तर ते भांडणं होणारच आहेत। आता तुम्ही केंद्र सरकारने रोहिणी आयोग नेमलेला आहे, तो रोहिणी आयोग स्वीकारलेला सुद्धा आहे आणि त्याच्यामध्ये क ड 4 श्रेणी तुम्हाला निर्माण करायच्या।
मग कोणत्या श्रेणीमध्ये कोणती जात टाकायची याच्यावरून पुन्हा विखंड निर्माण होईल, पुन्हा वितुष्ट निर्माण होईल. आता महत्त्वाचा मुद्दा आहे की जे मागासलेले लोक आहे सर्वेक्षणाच्या माध्यमातून जे मागास आहे त्यांना आरक्षण दिलं पाहिजे आणि ज्याच्या नोंदी झाल्या त्याला कायदा करण्याचा किंवा त्याला प्रमाणपत्र देण्याचा ते कोणीच रोखू शकत नाही. 2004चा GR येतो, त्याला कोणीच रोखू शकत नाही कारण ते मुळातच ओबीसी आहे, त्याच्या नोंदी आहे आणि त्याच्या व्हॅलिडिटीसुद्धा मिळणार. ते व्हॅलिडिटी तत्काळ मिळाल्या पाहिजे. लगेच त्यांना येणाऱ्या सत्रामध्ये जे काही लोक 52 लाख म्हणतात त्या लोकांना ज्या नोंदी सापडलेल्या आहेत त्याचा लाभ तात्काळ घेता येईल. हा एक क्षणिक फायदा आहे कारण ही लढाई एकमेकाची हिसकावून घेणारे होणार नाही आहेत. आणि केंद्र सरकार मला वाटतं हे आणखीनही पुढचं मोठं षडयंत्र आहे, तुमच्या ध्यानात आलं पाहिजे. या चॅनलच्या माध्यमातून मी सांगतो कारण 103व्या घटनादुरुस्तीमध्ये केंद्र सरकार असं ठरलं आहे की सुप्रीम कोर्टानं असा निर्णय दिलेला आहे की विकृती सुधारा, सर्वसमावेशक समाजासाठी आरक्षण निर्माण करा. SC ST सहित जे आत्ताचे चंद्रचूड आहे सरन्यायाधीश, मग कशात तुम्ही का निस्वार्थासाठीच का तुम्ही म्हणजे तुमच्या काही जात नावाची लेबल चिटकवलं तेच फायदा घेण्यासाठी 75 वर्षापर्यंत आहे का? चंद्रचूडचा निर्णय त्यांनी वाचावा आणि आत्ताचा तेच म्हणतो मी 103वी घटनादुरुस्ती त्यांनी वाचावी. बेला त्रिवेदीच्या जजमेंटमध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे की SC ST सहित देखील आरक्षण हे 50 वर्षापर्यंतच ठेवायचं सांगितलं होतं. आता या चंद्रचूडचे जे वडील आहे त्यांनी ते 78 ते 85मध्ये निर्णय दिलेला आहे की हे आरक्षण फक्त 50 वर्ष ठेवायचं सांगितलेलं होतं. का तुम्ही आतापर्यंत चालू ठेवलं 75 वर्षापर्यंत? अरे एक मुठभर जमातीच त्याच्यामध्ये तयार होऊ लागलेला आहे. एका घरामध्ये 10 नोकऱ्या निर्माण होऊ लागलेल्या आहे. अन्याय कोण करत आहे? अरे तुमच्या समाजातले तुमचे लोक तयार करू लागलेले आहे. आणि केंद्र सरकार रोहिणी आयोग देखील सांगतं की ओबीसीमध्ये देखील काही ठराविकच लोकांना, ठराविक जे मतदानाच्या ज्या जाती आहे त्यांनाच ओबीसीचा लाभ मिळू लागलेला आहे. 1000 जाती ओबीसीच्या आरक्षणापासून वंचित आहेत. महाराष्ट्रात तेच आहेत, प्रमुख ज्या जाती आहेत तेच आरक्षणाचा लाभ घेतात. छोट्या छोट्या जातीचा प्रश्न काय आहे? हा महत्त्वाचा प्रश्न आहे. म्हणून येणाऱ्या काळामध्ये शासनाने सर्वसमावेशक जातीविरहित आणि प्रामाणिकपणे सर्वे करून सर्व समाजाला न्यायाचीच मागणी करावी. समाजामध्ये भांडण निर्माण न करता एक समाज हा खंडित होईल, यातून संघर्ष वाढायला लागतील आणि हे होऊ नये म्हणून केंद्र सरकार आणि राज्य सरकार, केंद्राला काय झाली घटनादुरुस्ती करायला? तुम्ही तर EWS देताना 2 दिवसात घटनादुरुस्ती केली. म्हणजे राज्याचे अधिकार बहाल करताना 3 दिवस लागलेत फक्त. तुम्हाला राज्याचे अधिकार काढले होते, मराठ्यासाठी नाही दिले राज्याचे अधिकार. 671 जाती ह्या धोक्यात येणार होत्या म्हणून ते अधिकार त्यांनी लगेच 3 दिवसात लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये कायदा पास केला, राष्ट्रपतीची सही झाली. आणि तुम्हाला घटनादुरुस्ती करण्यासाठी किती दिवस लागेल? का केंद्राने घटनादुरुस्ती करू नये? राज्याच्या नेत्याला देखील माझं एक आव्हान आहे, मराठा समाजाच्या भावनेशी तुम्ही खेळू नका. तुम्ही केंद्र सरकारला, मोदी आणि शहाला सांगा ही घटनादुरुस्ती करा आणि 85% समाज मागास असताना 85% मागास समाजाला जो मागास आहे त्याला आरक्षण द्या. सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक दृष्टिकोनातून देखील आरक्षण देता येतं कारण घटनेच्या प्रिमेमलमध्ये सामाजिक, आर्थिक, राजकीय सांगितलेलं आहे. ही गोष्ट देखील ध्यानात ठेवा आणि उथळ विचार करू नका. केवळ आर्थिक निकषावर आरक्षण देऊ नका कारण आर्थिक निकषावर आरक्षण दिलं हा उथळ विचार आहे. केवळ जे प्रगत जाती आहे की ज्या पुढारलेल्या आहेत त्याच आरक्षण घेतील. सामाजिक मागासले पण त्याच्याबरोबर जोडा कारण न्यायमूर्ती भट देखील आता 103व्या घटनादुरुस्तीमध्ये म्हटले की आम्ही आर्थिक निकषावर आरक्षण देऊ आणि आरक्षण एकदम बंद करू. सरकारने मला असं वाटतं एकंदर एक निर्णय, त्यांच्याकडे 2-3 मुद्दे आहे. क्युरेटिव्ह पिटिशन दाखल केलेलं आहे सुप्रीम कोर्टामध्ये. मला असं वाटतं त्याचा निर्णय 1% लागण्याची शक्यता आहे पण हे पटवून देऊ शकतात कारण न्यायाधीश कोण नेमलेले तुम्हाला माहीत आहेत. हे संसदेमध्ये सांगितलेले लोकांनी यांचं ऐकतात, ह्याच व्यवस्थेचं न्यायालय ऐकतात आणि न्यायालयानं क्युरेटिव्ह पिटिशन मान्य केल्यानंतर एका वाक्यात निर्णय येऊ शकतो. तो 13% जो आरक्षणाचा विषय तो मार्गी लागू शकतो. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जे कायदे तयार झाले, ज्यांच्या नोंदी सापडलेल्या आहे त्या नोंदी सापडून त्यांना प्रमाणपत्र बहाल करायचा शासनाने मंत्रिमंडळात निर्णय घ्यावा, अध्यादेश काढावा. आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा त्याची व्हॅलिडिटी देखील त्याच्याबरोबर करावी. तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मराठवाड्यामध्ये जे काही हैदराबाद स्टेट आहेत, निजाम स्टेट आहेत, तेलंगणा स्टेट आहेत, हे जे एकच आहेत, ओबीसी कुणबी एकच आहेत म्हणून ज्याच्या नोंदी सापडेल त्यांनी सर्वसमावेशक निर्णय घ्यावा. आणि पुढचा टप्पा आहे तो सर्वेक्षण, जातवारी सर्वेक्षण करावी आणि सर्व समाजाला कशा पद्धतीने न्याय देता येईल या दृष्टिकोनातून राज्य सरकारने निर्णय घ्यावा. ही मोठी लढाई आहे. थँक्यू, धन्यवाद.